आदिवासी महिला अधिकारी यांच्या खोट्या तक्रारी व खोट्या केसेस करणे तसेच सोशल मीडियावर बदनामी करणे थांबविणे. श्रीमती अरुणा पावरा, रा सांगवी, ता शिरपूर, जिल्हा धुळे, हमू धुळे येथील कायमस्वरूपी रहिवासी असून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथे अधिसेविका वर्ग 2 म्हणून कार्यरत आहे. आदिवासी ग्रामीण भागातील आलेल्या गरीब आदिवासी रुग्णांना नेहमी तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवित व मदत करीत असते. श्रीमती अरुणा पावरा यांनी जेव्हापासून त्यांच्या कार्यभार सांभाळला तेव्हापासून त्यांचे काही वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे वर्चस्व खूपत आहे व त्यांच्या हाताखालील संबंधित कर्मचारी हे त्यांचे आदेशाचे पालन करणे कमीपणाचे वाटत श्रीमती अरुणा पावरा यांना आदिवासी बाईला ही नोकरी मिळाली, पण या आदिवासी बाईची लायकी आहे का? यांना फक्त आरक्षणामुळे नोकरी मिळते, अशांना धड बोलता येत नाही, काम करण्याची अक्कल नसते, अशी या ना त्या कारणावरून श्रीमती अरुणा पावरा यांना अपमानास्पद वागणूक देतात. निरपराध आदिवासी महिलेवर खोट्या तक्रारी व आरोप करून नेहमी त्रास दिला जात आहे. श्रीमती अरुणा पावरा यांना लहानपणापासून चांगल्या प्रकारे ओळखतो. त्या चांगल्या स्वभावाच्या असून नेहमी गरजू व गरीब रुग्णांना सेवा देण्यासाठी धावून येत असतात. धुळ्याला पेशंट पाठवल्यावर त्यांना दाखल करणे, औषध पाणी देणे, रक्ताची व पैशाची गरज असेल तर ती पूर्ण करतात. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथील कर्मचारी दीपक रासने, सनी रोहडा, पंकज अहिरराव, श्रीमती विक्टोरिया पाथरी, श्रीमती पूनम पाटील हे सर्व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी असून कायम मनमानी करतात. शासनाचे नियमाचे परिपत्रकाचे पालन न करणे, रुग्णसेवा आवडत नाही. सर्व संघटनेचे पदाधिकारी असल्याने रुग्णालयातील कामावर असलेले इतर अनुसूचित व आदिवासी कर्मचारी यांच्यावर दबाव आणतात. दादागिरी, पैशाची मागणी करतात. जर बाहेर सांगितले तर याद राख, हातपाय तोडून टाकू, अशी धमकी देतात. पण गरीब आदिवासी कर्मचारी भीतीमुळे कुठे तक्रार पण करू शकत नाही. आपल्या विभागाकडून पोलिसांकडून गुप्तपणे चौकशी केल्यास सर्व प्रकार माहीत होईल. सदरचे कर्मचारी हे बऱ्याच वर्षापासून याच धुळे रुग्णालयात एकाच विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे शासकीय नियमानुसार त्यांची बदली करणे गरजेचे आहे. अरुणा पावरा मॅडम आहे सिव्हिल हॉस्पिटलला नोकरीला. तिच्या विरुद्ध काही लोकांनी, त्यांचे कर्मचारी, काही ते संघटनावाल्यांनी खोटे नाटके करून तिच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. आणि हिने फिर्याद दिली तर ते आदिवासी कायद्याप्रमाणे ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, तो केला नाही त्यांनी. आणि त्या लोकांच्या त्रासामुळे तिची मनस्थिती खच्चीकरण झालेलं आहे. तिला न्याय मिळावा म्हणून आम्ही हे निवेदन देत आहोत.